आपल्यापैकी बहुतेक लोक एका रॅट रेस मध्ये अडकलेले असतात 9 to 5 च्या जॉब मध्ये आणि त्यांना ती गोष्ट आवडत नसते, त्याच्यातून बाहेर पडायचं असतं पण माहित नाही नेमकं कसं पडायचं. आज मी तुम्हाला प्रॅक्टिकल वे सांगतो की तुम्हाला जर रॅट रेस मधून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. नंबर 1, स्वतःला हा प्रश्न विचारा की आता मी जी काही लाईफ जगतोय तीच मला आयुष्यभरासाठी हवी आहे का. जर का या प्रश्नाचं उत्तर नो असेल तर मग तुमचा मार्ग बदलायला तुम्हाला आत्ताच स्टार्ट करायला लागेल. स्टार्ट करण्यासाठी पहिली स्टेप काय, पॉईंट नंबर 2 ती म्हणजे एक साइड हसल तयार करा. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतेच. ती स्किल इम्प्रूव्ह करायला स्टार्ट करा. त्या स्किलला धरून एक साइड हसल आता स्टार्ट करा. अशी कुठली स्किल जरी नसेल तरीही ज्या स्किलसाठी तुम्ही पॅशनेट आहात अशी स्किल तुम्ही इंटरनेटवरून आजच्या काळामध्ये फ्री मध्ये शिकू शकता. त्या स्किलला घेऊन एक साइड हसल स्टार्ट करा जे तुम्हाला ओव्हर द पिरियड या रॅट रेस मधून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. नंबर 3, असेट्स मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. लायबिलिटीज साठी खर्च नका करू. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा वेळ हा तुमच्याकडे असलेला सगळ्यात मोठा असेट आहे. त्याचं युटिलायझेशन बेटर पद्धतीने करायला स्टार्ट करा. नंबर 4, जी लोक आतापर्यंत या रॅट रेस मधून बाहेर ऑलरेडी पडलेले आहेत ना, तर अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यांनी काय केलंय ती गोष्ट फॉलो करून तुमचा वेळ शोधण्याचा प्रयत्न करा. अँड नंबर 5, सुरुवातीच्या काळामध्ये करिअरच्या एक्सपेन्सेस कमी ठेवा, जेणेकरून तुम्ही जेवढे काही पैसे कमवताय त्यातून काही ना काहीतरी सेव्ह करून तुम्ही स्वतःवरती इन्व्हेस्ट करू शकाल, नॉलेजवरती, लर्निंगवरती इन्व्हेस्ट करू शकाल. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली 2 ते 3 वर्षांसाठी कराल ना, तेव्हा तुम्ही या रॅट रेस मधून बाहेर पडण्यासाठी कॅपेबल व्हाल. ही गोष्ट फॉर शुअर लिहून घ्या माझ्याकडून.